औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळासमोर मोठा पेच निर्माण झालाय। विना अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांनी 10वी-12वीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार घातल्यानं तपासणीसाठी गेलेले हजारो पेपर बोर्डात परत आलेत। जोपर्यंत मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत पेपर न तपासण्याचा निर्णय या शाळांमधील शिक्षकांनी घेतल्यानं बोर्ड अडचणीत आले। सध्या औरंगाबाद विभागीय कार्यालयात सगळीकडेच उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पडलेत। परीक्षा संपल्यानंतर 45 दिवसात निकाल लावावा लागतो, त्यामुळे औरंगाबाद विभागाचा निकाल वेळेवर लागेल की नाही असा पेच निर्माण झालाय। यावर तोडगा निघेल आणि निकाल वेळेवर लागेल असा विश्वास बोर्डाच्या अध्यक्षांनी जरी व्यक्त केला असला तरी सर्वच विषयांचे पेपर परत आल्यानं आता नवे शिक्षक शोधणं आणि मॉडरेटर शोधणं म्हणजे बोर्डासाठी तारेवरची कसरत झाली आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी आंदोलनाचा इशारा दिलेला होता। ज्या प्रमाणात आंदोलनाचा इशारा दिलेला होता त्या प्रमाणामध्ये कनिष्ठ महाविद्यालयाने गठ्ठे परत पाठवले नाहीत। अगदी थोड्या कनिष्ठ महाविद्यालयांचे गठ्ठे परत आलेले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।